मस्तपैकी टवका फोटो काढत आपण आपल्या हंपीतील दुसऱ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. तर आज भेट दिलेले पहिले ठिकाण आहे आपले विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष मंदिर हे कर्नाटक राज्यातील हंपी येथे तुंगभद्रा नदीच्या काठावर स्थित असलेले भगवान शिवाला समर्पित आहे. 7व्या शतकातील या मंदिराचा विजयनगर साम्राज्यात विकास झाला असून ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. द्रविड शैलीतील हे मंदिर 9 मजली गोपुरासाठी प्रसिद्ध आहे आणि इथे आजही भगवान शिवाची पूजा अर्चा केली जाते. हे मंदिर 7व्या शतकापासून अस्तित्वात आहे, ज्याचा विस्तार विजयनगर साम्राज्याच्या काळात लक्कन दंडेशा या अधिकाऱ्याने केला. हे मंदिर द्रविड वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण असून यात 50 मीटर उंच मुख्य गोपूर, भव्य मंडप आणि कोरीव खांब आहेत. तसेच तुम्ही बघू शकता की इथे जे मंदिर आहे, मंदिराची संरचना आहे आपण पाहिली तशीच आहे. आत कोरीव दगड, मस्तपैकी उत्कृष्ट डिझाईन दिसते आणि सेम की तुम्हाला जर फेरी मारायची असेल तर मंदिराच्या खालून भूमिगत जाऊन तुम्हाला त्या मंदिराची फेरी मारावी लागते. या मंदिराचा विशिष्ट एक भाग म्हणजे मंदिराच्या भिंतीवर गोपुराचे उलटे प्रतिबिंब पडते, जे पाहणे एक अद्भुत अनुभव आहे. हे हंपीतील सर्वात जुने आणि चालू पूजास्थळ आहे. हे ठिकाण पर्यटकांसाठी, विशेषतः इतिहास आणि स्थापत्यकलेची आवड असणाऱ्यांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. भगवान विरूपाक्षाचे दर्शन घेऊन आणि मंदिराचा परिसर पाहिल्यावर आपण निघालो आहे हेमकुटा टेकडीवर, जी की मंदिरातून बाहेर पडताच उजव्या हाताला सुरू होते. हेमकुटा टेकडी आपल्या मनमोहक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दृश्यांसाठी आणि तसेच खडखड लाटांसारख्या भूप्रदेशासाठी ओळखली जाते. ही टेकडी तिच्या वैशिष्ट्यपूर्ण बहुस्तरीय शंकूच्या आकाराच्या छताच्या मंदिरासाठी ओळखली जाते, जी मुख्य विजयनगर साम्राज्याच्या आधीचीही आहेत. या ठिकाणाचे वर्णन अनेकदा भूवैज्ञानिक कला स्थळ म्हणून केले जाते. तसेच ह्या टेकडीवर कडेलकालू गणेश, राधाकृष्ण मंदिर, लोटस मंडप अशा बऱ्याच ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. सर्व पाहून आता आपण निघालेलो आहोत मातंग पर्वतावर. मातंगा टेकडी हे कर्नाटकातील हंपीमधील सर्वात उंच ठिकाण आहे, जिथून विजयनगर शहराचे अवशेष, तुंगभद्रा नदी आणि आजूबाजूच्या खडकाळ प्रदेशाचे विहंगम चित्तथरारक दृश्य दिसते. सूर्योदयासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाणारे या टेकडीवर 30 मिनिटांची चढाई आहे, जी की आपल्याला वीरभद्र मंदिरापर्यंत घेऊन जाते. वीरभद्र मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला खालतून ते वरपर्यंत दगडांच्या जवळपास 600 पायऱ्या मिळतात आणि ह्या पूर्ण 600 पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागते.
गाडीमध्ये वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला नाही जमला. आणि त्या स्टेप पण अशा आहेत की तुम्हाला जेंट्स असल्या मला नाही वाटत की कोणी मित्र असेल तरच तुम्ही वरती जाऊ शकतात, कारण की 2 मुलींना नाही पॉसिबल तेवढं वरती जायला. त्याच्यामुळे आम्हाला वीरभद्र मंदिराचं दर्शन तर नाही घेता आलं, पण आम्ही नेटवरून सर्च करून आम्ही तिथे दर्शन घेतलं. आणि तिथे थोडा वेळ ब्रेक घेतल्यामुळे आम्ही बघितलं, तुम्ही बघू शकतात की आजूबाजूचा परिसर किती छान आहे. आणि तेवढ्या हाईटवरून पण आपल्याला जे विरूपाक्ष मंदिर दिसतं आहे आणि हम्पीचं पूर्ण शहर दिसतं आहे ते किती सुरेख आहे. आणि इथे जो वारा सुटलेला होता तो एवढा गार आणि एवढा निवांत होता की असं वाटत होतं की तिथेच बसावं. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, आम्ही तिथे जवळजवळ 1.5 ते 2 तास आम्ही बसलो. आणि आमचं तिथेही काही ना काही सुरू होतं. तिथे तुम्ही बघतायत गुहा आहे की निकिताने गणूबाप्पाचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी आता तप करायला बसलेली आहे. म्हटलं करावं काहीतरी टाईमपास. आम्हीही बघितलं आणि तुम्ही बघू शकतात की मी आतमध्ये गेली तेव्हा मला अजून नवीन इंटरेस्टिंग गोष्ट दिसली की जे खडका ठेवले होते ते अशा पद्धतीने हे झाले होते की ते एवढे दिसायला एवढे छान दिसत होते की जणू काही तिथं ट्रेकिंग करण्यासाठी एकदम सुरेख पर्याय म्हणून कोणी जणू उतरून खाली येईल असं वाटत होतं. आम्हाला हॉलिवूड मूवी आठवत होता तिथे. पण ठीक आहे, खूप छान आहे, खूप छान वाटलं. आम्ही मस्तपैकी तिथेच फोटो काढले, रील्स बनवल्या. तुम्ही बघू शकतात की जातानाही छान मजा आली, उतरताना मजा आली आणि खूप बरं वाटलं. खूप थकलेलो होतो, फोटो वेड्यागत काढत होतो माहीत नव्हतं, पण ठीक आहे, खूप छान आहे. आणि एवढं सगळं एन्जॉय करून आम्ही आता खाली ठिकाणी गेल्यावर मला जाणवते की आपण किती अनावश्यक तणाव घेऊन जगतो. निसर्गाच्या सानिध्यात असताना मनातील विचारांचा कल्लोळ थांबतो आणि आंतरिक शांतता मिळते, जी जगाला स्वतःशी जोडण्यास आणि जीवनाचा खरा आनंद अनुभवण्यास मदत करते. आणि हे